शेपूच्या भाजीसाठी अर्धा तास आपण मसूर डाळ भिजत घालणार आहोत. बारीक चिरलेला शेपू, जाडसर वाटलेली हिरवी मिरची, लसूण पेस्ट आणि जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट. आपण भाजीसाठी फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी मी इथे टाकत आहे तेल. तेल चांगले गरम झाले की त्यात टाकूयात जिरे, मोहरी आणि जाडसर वाटलेली लसूण. आता हे लसूण छान परतून घेऊयात. लसूण छान परतला की यात टाकूयात जाडसरच वाटलेली हिरवी मिरची. जर हिरवी मिरची तुम्हाला आवडत नसेल, खात नसाल, तर लाल तिखट टाकले तरी भाजी छान लागते. आता हे सर्व परतून घेऊयात. आता ही फोडणी छान परतली आहे. आपण यात टाकूयात शेपू. शेपू टाकूनही 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यात टाकायची आहे भिजवलेली मसूर डाळ, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ. डाळ भिजवलेली असल्यामुळे भाजी लगेच शिजते. आता आपण थोडंसं गरम पाणी टाकून ही भाजी छान शिजवून घेऊयात. पालेभाजी शक्यतो जास्त शिजवू नये, त्यामुळे सर्व विटामिन्स कमी होतात. आता ही भाजी आपली 2-3 मिनटातच तयार झाली आहे. करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या. लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.